आंतरराष्ट्रीय विमानतळाची सुरुवात जी आहे ती झालेली आहे। आज नेमकीच पहिली फ्लाइट जी आहे ती आलेली आहे। आपल्यासोबत माजी खासदार संजीव नाईक जे आहेत। सर, काय सांगाल, आज पहिला दिवस, नवी मुंबईकरांचं स्वप्न आज पूर्ण होताना बघताय आणि मला आनंद इतका होतोय की मी संजीव नाईक म्हणून, खासदार म्हणून माझी जी जबाबदारी होती की हे विमानतळ इथे व्हायला पाहिजे आणि त्याची पर्यावरणाची परवानगी आम्हाला मिळत नव्हती। 1997 साली हे विमानतळ होणार म्हणून एक बोर्ड लागला होता। त्याच्यानंतर 97 ते 2009 आपल्याला प्रतीक्षा करायला लागली। 2009ला माननीय जयरामजी रमेश यांनी पहिली NOC दिली आणि जयेंद्र नटराजन यांनी दुसरी NOC दिली। त्या NOC नंतर मग महाराष्ट्र सरकारनं या कामाच्या संदर्भात सुरुवात केली, पण त्याला 15 वर्ष लागली। पण 15 वर्षानंतर मी तो व्यक्ती आहे की इथे काही नसताना मी या जमिनीवर उभा होतो आणि मी तोच व्यक्ती आहे की या विमानतळावर येणाऱ्या पहिल्या विमानाचा पहिला प्रवासी होण्याचा मान मला मिळाला। स्वतः गौतमजी अदानी यांनी आमचं स्वागत केलं, पण ते होत असताना लोकनेते दिबा पाटील यांचं नाव जर आज लागलं असतं तर तो सुद्धा आमच्यासाठी आनंदाचा क्षण असता। पण माननीय पंतप्रधान आणि माननीय मुख्यमंत्र्यांवरती आमचा विश्वास आहे की नवी मुंबईकर जनतेची इच्छा अपेक्षा ते पूर्ण करतील। मी पार्लमेंटमध्ये माझं स्पीच आहे, माझं भाषण आहे पार्लमेंटमध्ये की मला बघायचं आहे नवी मुंबई ते न्यूयॉर्क। हे मी 2009 साली बोललो होतो, पण त्यावेळेस लोकनेते दिबा पाटील ह्यात होते। पण त्यांच्यानंतर, त्यांच्या निधनानंतर जेव्हा असा प्रसंग आला तेव्हा दिबा पाटील साहेबांचं नाव दिलं जावं। आणि म्हणून आता माझं स्वप्न आहे की माझ्याकडे आता फोटो आहे, माझ्याकडे मी फोटो काढलेला आहे बेंगलोर एअरपोर्टवरती आणि मी असं हात ठेवलेला आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बेंगलोर ते नवी मुंबई असं मी बोट ठेवलेला आहे। तो फोटो तुम्हाला पाठवतो मी। पण त्या ठिकाणी लवकरच दिबा पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येईल आणि ते स्वप्न आम्हाला पूर्ण करायचं आहे। स्वतः मी या समितीचा कार्याध्यक्ष आहे। माननीय रामशेठ ठाकूर असतील, या ठिकाणचे माननीय आमदार म्हणजे आमच्या सर्व बालदी साहेब असतील किंवा ठाकूर साहेब असतील, हे सर्व मंडळी आम्ही प्रतीक्षेत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की माननीय मुख्यमंत्री साहेब ही आमची बाब लवकरच मान्य करतील।